शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावर आहेत आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। शरद पवारांची सकाळी 10 वाजता निपाणीमध्ये जाहीर सभा होणार आहे। शरद पवार गट आज निपाणीमध्ये शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। निपाणीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील आणि उत्तम पाटील यांचा सत्कार सन्मान आणि कृतज्ञता सोहळा पार पडेल। शरद पवारांच्या दौऱ्यात जयंत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत। चिक्कोड मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडून चिक्कोड मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे। ते शरद पवार आज सीमा भागासह कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत। कुर्ली इथे या हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते निपाणी इथं होणाऱ्या उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर निपाणीत होणारा हा कार्यक्रम राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातोय। या सगळ्या निपाणी आणि सीमा भागातील कार्यक्रमानंतर ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील देखील काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या स्टेशन चौकात उभारलेल्या राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन देखील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आज दिवसभर शरद पवार सीमा भागासह कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर असतील। वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या या निमित्तानं होणार आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय या सगळ्या दौऱ्याची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। आणि या निमित्तानं पुन्हा एकदा शरद पवार सीमा भागासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या मैदानावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कुर्ली, कोल्हापूर।